मग आता कार्तिक स्वामी, गणपती. आता पार्वतीला काय झालं होतं, पार्वती एकांत बसली होती आणि ती हळद आणि चंदन अंगाला लावायचं बुवा. शंकर तपाला गेला होता. आता बघा, कोणत्याही बाईला लग्न झाल्यानंतर काय वाटतं, काय व्हावं, मला मुलगा व्हावा. आता आज काय झालेले, त्यावेळेला ती पार्वती आहे ना, ती काय करीत होती, अंगाला चंदन आणि हळद लावत होती. आताच्या लग्न झालं काय करतात, बाजारातून बावली आणतात आणि मग ती लग्नाच्या अगोदर ती बावलीची प्रॅक्टिस करतात, ती जवळ घेतात. आणि मग तिनं काय केलं, त्याची ती एक मूर्ती बनवली चंदन आणि हळदीची. आता पुराणात काही काही लोक काय, पुराण म्हणजे अनेकांचे मतं, मी अभ्यास केला. पुराण म्हणजे प्रत्येकाचं मत, याचं मत असं, त्याचं मत, हे मतं करून हे पुराण झालेले. आणि मग लोक म्हणतात का पार्वतीनं अंगाचा मळ काढला, त्याचा गणपती बनवला. आता सांगा, का पार्वतीनं अंगाचा मळ होईपर्यंत ती पार्वती एवढी आंघोळ करीत नव्हती का, अंगाला एवढा मळ होईपर्यंत? म्हणजे ज्याच्या मनाला येईल तसं काय लिहून ठेवलं, त्याचं नाव पुराण झालं. आणि मग त्या ती मूर्ती बनली. पण त्या टायमाला तिला काय दिलं होतं, शंकरांना संजीवनी मंत्र दिला होता. मी तपाला गेलेले, तू याचा तप म्हणजे पठण कर. आणि तो मंत्र म्हणता म्हणता त्याचं काय झाला, सजीव झाला, ते बाळ झालं. आणि मग तिला आनंद झाला. ते बाळ मोठं केलं आणि त्याला काय सांगितलं, पूर्वीचे मुलं आहे ना, आई बापाचं काम ऐकत होते, आज्ञा पाळत होते. मुलगा कशाला पाहिजे, आपल्या कामाला, आपली सेवा करण्याकरता. मुलगा कशाला, मी मेल्यावर मला पाणी द्यावा. आता परंपरा काय, मुलगा फक्त मेल्यावर पाणी देण्याकरता आहे. आज तर काही राहिली नाही, आई बापा अनाथ आश्रममध्येच आहेत. म्हणजे पाणी द्यायचा विषय नाही, म्हणजे तसा अर्थ नाही आहे. मुलगा कशा करता पाहिजे, मी ज्या वेळेला वयस्कर होईल त्या वेळेला मला कष्ट करून अन्न पाणी, माझा उदरनिर्वाह करण्याकरता मुलगा पाहिजे, अशी परंपरा आहे. आणि मग त्याला सांगितलं, तू आता, मी घरात आंघोळ करते आणि इथं कोणाला येऊन देऊ नको. शंकर तपाला गेल्यानंतर शंकर तिकडून फिरला. तिथं कोण आला, नंदी आला. यांनी नंदीला प्रतिकार केला. मग स्वतः शंकर आले, त्यांनी शंकराशी युद्ध केलं. म्हणून मी मध्ये येऊन देणार नाही, मला कोण आहे तुम्ही माहीत नाही म्हणून. आणि मग त्याने काय केलं, त्याचं मुंडकं उडवलं. ते मुंडकं कुठं गेलं पत्ताच लागला नाही. ते मुंडकं कुठं, नारळावर अटकलं होतं. त्या नारळ हा पवित्र मानलं गेलेलं आहे, ते गणपतीचं मुंडकं आहे. आणि मग पार्वती रडायला लागली, का असं झालं बुवा, हळद आणि चंदन एकत्र करून मी त्याची मूर्ती बनवली, संजीवनी मंत्र केला, हा मुलगा झाला. मग शंकराने काय केलं, हत्तीचं मुंडकं आणलं आणि त्याला बसवलं. आणि मग त्या गणपती आता विद्रूप आहे, त्याचं कोण पूजा करणार आहे. मग त्याला सगळ्या देवाने वरदान दिलं. पहिली पूजा कोणाची, गणपतीची, आणि मग इतर देवांची. आणि मग असा गणपतीचा कथा झालेली आहे. आणि ही गणपतीची आपण पूजा करतो. गणपती आणि कार्तिक स्वामी, तात्पर्य असं आहे की ज्या वेळेला गणपतीचं कार्तिक या दोघंजण होते, त्यांना सांगितलं, जो पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याचं आम्ही अगोदर लग्न करू. आणि मग कार्तिक स्वामी मोराव होता, तो गेला. गणपतीचं वाहन उंदीर. गणपतीनं शंकर पार्वतीला फेऱ्या मारल्या आणि शंकर पार्वतीला रिद्धी आणि सिद्धी अशा 2 पत्न्या दिल्या. तर याचा अर्थ असा आहे की आईबापाची सेवा करा, आईबापाची आज्ञा पाळा. ही कोणा पाळली, गणपतीनं. मूळ तात्पर्य, आईवडिलांची सेवा करणारा कोण, गणपती. आईवडिलांची सेवा करणारा कोण, भैरवनाथ. शंकर पार्वतीची सेवा केली. आईवडिलांची सेवा करा, पुंडलिक. श्रावण बाळ, भगवान कृष्ण. मुळात आपल्या संस्कृतीमध्ये देव कुठे, आपल्या हृदयात. देव कुठे, आईबापात. चंद्र सूर्य हवा पाणी प्राणीमात्रात. अनुरेणू थोकडा तुका आकाशा एवढला. तर तुकारामाने सांगितलं, भगवंत कुठे, गीतेत सांगितलेले, सर्वच श्यामची निवष्टा, मी सगळ्या ठिकाणी बसलेले, मी प्रत्येक अनुरेणूत बसलेला आहे. तर आज लोक
कुठंतरी देव मानतात आणि नादून बसतात. देवाची खरी व्याख्या म्हणजे काय आहे, जे पहिलीच्या मुलाला काय असतं, क करोतीचा, आणि 12वीच्या मुलाला क करोतीचा चालत नाही, तसं ही काहीतरी कुठंतरी देव मानाची प्रकार दाखवली. पण खरा देव कुठे? आपल्या हृदयात आहे, आईबापात आहे, प्राणीमात्रात आहे. ही लोक विसरून गेले. मग तुकाराम म्हणले, गेले विसरूनी खऱ्या देवा. तर खऱ्या देवाची ओळख करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. जे पटलं असत तसं सबस्क्राईब करा, क्लिक करा. जय भैरवनाथ.